अरे अरे खेळ ना. आजोबा मला कंटाळा आला आता. अजून किती वेळ या बाहुलीशी खेळू? आपण थोडा वेळ खेळूया. हा दे. हा इकडे बघ. हा आई बाबा कुठे गेला होतात तुम्ही? मला कंटाळा आला. मला घरात बसवलं आणि तुम्ही दोघं कुठे गेला होता? बाळा महत्वाचं काम होतं ते करायला आम्ही गेलो होतो, पण आता आलोय ना आम्ही दोघं. चिंगी हे बघ, तू ना आता काही दिवस शाळेला सुट्टी घे. का? कारण आता काय होणार आहे, टीचरना अभ्यास पाठवणार. तो अभ्यास तू पूर्ण करायचा घरीच आपल्या. आई मला कंटाळा येईल. आताच बघ किती कंटाळा आलाय. मला शाळेत जायचंय. मला माझ्या मैत्रिणींना भेटायचंय. आमची तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की शाळेतल्या मुलांना एवढं सांगावं की शाळेतल्या बाहेरचे विषय वर्गात नको. आम्ही असं शाळेत काही अनाउन्स करू शकत नाही. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, हा मॅटर जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही ना तोपर्यंत प्लीज रेवा स्कूलमध्ये नाही आली तर बरं होईल. ऐक ना, मी काय म्हणतो ऐक, मी पण घरीच असणार आहे ना काही दिवस, तर तू पण घरी मी पण घरी, आपण खेळूया ना छान. हा आणि मी तर काय घरीच असतो ना. आपण लुडो खेळायचं का? काय लुडो खेळूया? हो हो हो. हा, बस 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 मी ना लुडो घेऊन येतो. हा बस. चला आणला लुडो. चला ऐशाबाई. आजोबा माझा ब्लू कलर. बर माझा रेड. बाबा तुझा ग्रीन. अरे एकदम मॅचिंग. आई तुझा येलो येलो. चला चला हे घ्या 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 लवकर लवकर. कसे सगळे आनंदाने खेळतायत, पण हा आनंद क्षणभरच आहे. संकट अजूनही आहेच. पुढे काय होणार याची टांगती तलवार सुखाने राहू देणार नाही. त्या पोरीनं नजर लावली आहे आमच्या आनंदाला. खेळ. कुणी येणार होतं का? नाही अगं पोलीस. आई अहो, चिंगी बाळा, बाबा तुम्ही तिला आत घेऊन जा. आत खेळ. हा जा. हो हो काय झालंय? चिंगी बाळा आपण आज खेळूया. चला चला काही झालेलं नाही ग. ये ये काही हा, नाही काही ये. नाही काही नाही. ये ये ये. चला तू बस 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 कोण आलं? बस बस, बघतो मी बघतो. चला काकी वर्गणी द्या लवकर. हा हो देते देते. निलेश पावती बनव रे. हा बनवतो. ते वर्गणीसाठी मुलं आली आहेत. मला तर धडकीच भरली. मला वाटलं पोलीस आले की काय. तू पण द्या वर्गणी, देवाचं काम आहे. आनंदी माझं पाकिट आणतेस? हा देते. हे घ्या. हे काय 500 रुपये फक्त? मग किती हवेत? अहो मुलगा लंडन वरून आलाय, म्हणजे लंडन रिटर्न होय का नाही रे? हा. आणि तुम्ही 500 रुपयाची पावती फाडताय. तुम्ही किमान 5000 रुपयाची ती पावती फाडायला हवी. 5000? पूजेचा काय सगळा खर्च मी एकटीनेच करायचा आहे? हो फार फार तर 1000 रुपये मिळतील. चालेल? बरं द्या. हे घ्या. राजन कोलते. हा हो. हे घ्या. चला रे. चला. अरे सुमित, निलेश, वर्गणी घेताय ना? राहू द्या, तुमचे पैसे नकोयत आम्हाला. चुकून बेल वाजवली. तुम्ही वर्गणी घ्यायला आला होतात ना?
अहो कर्णिक, सांगितलं ना, नको आहेत आम्हाला तुमचे पैसे. अरे दरवर्षी तर देतो आम्ही, आणि प्रसादाचं सामान मीच आणून देतो ना. अहो म्हटलं ना एकदा नकोय तुमचे पैसे. कसं आहे, सोसायटीची पूजा आहे आणि सोसायटी सगळ्यांची आहे म्हणून. नाहीतर तुम्ही पूजेला येऊ नका असंच सांगितलं असतं तुम्हाला. चला रे चला. काय 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 येऊ नको म्हणजे काय? येऊ नको म्हणजे काय? हो काकू, आता बोललो असतो, उगाच तोंड उघडायला लावू नका. म्हणजे काय तोंड उघडायला म्हणजे काय उघडून काय बोलणार तस तू? काय बोलणार तस? बोल माझ्याशी. हा? आणि येऊ नको म्हणजे काय रे? राघवच्या मागे पुढे एरवी करत आणि आता काय? थांब जरा. काय तोंड उघडून काय बोलणार होतास? कसे वागतायत बघ. वाईट टाकल्यासारखे. शांत बस. चला रे. माझ्या तोंडाला लावू नका रे. वाईट वाटू नका घेऊ हा तुम्ही. हे बघा, तुम्हीच मला म्हणाला होतात ना की हे असं घडेल, आपल्याला ह्यातनं जावंच लागेल म्हणून. मग आनंदी, मला माहित होतं अख्खं जग हे असंच वागणार म्हणून. पण सोसायटीतली ही माणसं गेली 15 वर्ष मला बघतायत, मला ओळखतायत. या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मी कुठे ना कुठे काही ना काहीतरी कर्तव्य निभावत आलेलो आहे. यांचा इतका अविश्वास. एक मुलगी काय येते, ती माझ्याबद्दल काय बोलते, आणि ह्या लोकांचा विश्वास बसतो त्याच्यावर, आणि माझ्या आता असं वागतायत. वकील म्हणून मी काही लोकांना जवळून पाहिलेलं आहे. या अशा परिस्थितीतून जाताना त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल ना, ते मला आज समजतंय. कोण काय बोलतं ना याचा फरक नाही पडत मला, आणि तुम्हालाही नाही पडायला पाहिजे फरक. मी आहे ना तुमच्यासोबत. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मला माहिती आहे माझा नवरा छळ काय परस्त्रीकडे ना वाईट नजरेनेही नाही बघणार. माहिती आहे मला. तुझा माझ्यावर विश्वास आहे मला माहिती आहे, पण काय? हे बघा, अशा प्रसंगी जे आपल्यावर विश्वास ठेवतात ना, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, ते आपले. जे आपल्यावर विश्वास ठेवत नाही, पाठीशी खंबीरपणे उभे राहत नाही, ती व्यक्ती आपली नाही. त्याचं कशाला वाईट वाटून घ्यायचं मग? आनंदी, तू, पाटकर आई बाबा, आपलं बबन, आबा, सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे ना, पण मला आयचं वाटतंय. झालं तर मग कोणाला काहीही बोलू देत. लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. दुर्लक्ष करा. खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. ह्या परिस्थितीतनं ना आपण पडू बाहेर. कोणाला काही बोलू देत, मला नाही फरक पडत त्याचा. केळीची पानं घ्या रे पटापट. बोलते होमकुंड पण ठेव. आणलं ना 2 नारळ बरोबर आहेत ना? अरे सुमित, अरे हे इकडे कसे काय? यांना तू आमंत्रण दिलं होतं का? यांना कोण बोलवणार आहे इथे? यांनी काय पराक्रम गाजवलाय माहितीये ना? मग ए राजू दादा, आम्ही नाही यांना इथे बोलवलं. पण त्याचं त्यांना काहीच नाही. आलेत पूजेला हे लोक. ए मुलांनो, ही काय खेळायची जागा आहे? पूजा आहे इकडे. चला तिकडे जाऊन खेळा. सेक्रेटरी, अरे तुळशीचं काय झालं? आहेत ना सहस्रबुद्धे. अरे गुरुजी कधी येणार आहेत? काय वेळ दिली आहे ना त्यांना?
सांगितलं काय 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 सांगितलं? ते प्रसादाचं सामान आणलंय तेवढं घ्या. करडे उचला, हे सामान उचला आणि घेऊन जा. याची काही गरज नाही मला. असं काय करतात? दरवर्षी आम्हीच देतो ना. आणि ठीक आहे, यावेळेला तुम्हा कोणालाच आम्हाला आमंत्रण द्यायचं नव्हतं, पण आमच्याकडून हे सामान तर गेलं पाहिजे ना. नाही, पण आमचा प्रसाद ऑलरेडी तयार झालेला आहे. आपण दरवर्षी प्रसाद आपण इथेच बनवतो, पण इथे कुठेच नाहीये. कुठेच नाहीये, पण यावर्षी आम्ही काय म्हणजे बाहेरनं ऑर्डर केलाय प्रसाद. तर मग सामानाचं काय करायचं? मग परत घेऊन जा, पण त्याचे पैसे मिळतील तुम्हाला. आणि नाहीतरी नोकरी पण सोडली आहे ना तुम्ही, तर 4 पैसे मिळतील. त्यामुळे उगाच टेन्शन घेऊ नका. आणि हे पूजेचं वगैरे जे काय आहे ना, ते सगळं बघायला आम्ही समर्थ आहोत. कळलं? घेऊन जा. ऐका, असं करू नका. सामान हे आम्ही श्रद्धेने आणलेले आहे, तेवढं घ्या प्लीज. अरे पण ऑर्डर दिले, हा दुसरा प्रसाद घेऊन करू काय? हो, असं काय करताय? मला बोलवायचं नव्हतं म्हणून तुम्ही बाहेरून ऑर्डर दिली, असं नका करू. अरे ऑर्डर देणारच होतो, कोण करणार आहे सगळं? आणि हे सगळं साहित्य आणायला काय आम्ही सांगितलं होतं? हो, पण दरवर्षी प्रसादाचं सामान आम्हीच देत आलेलो आहोत ना. हो, पण ते गेल्या वर्षी, या वर्षी नाही ना. आणि आता पहिल्यासारखं साधी माणसं कुठे राहिलेत राजू? काय काय बरोबर आहे की नाही? अहो, दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. व्हिडिओ येतात, व्हिडिओ मोबाईल वरती. नाव खराब होतं. नाही, कसं आहे माहितीये का, 4 लोक आपल्याला विचारतात की बाबा हे कुठे राहतात, काय राहतात. यांना याचं काय पडलं नाही. आणि आपण सहन करायचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, शांतता ठेवूयात आपण. आमच्याकडचं साहित्य नकोय ना तुम्हाला? हरकत नाही. अहो, प्रसादासाठी आपल्याकडचं साहित्य वापरलं काय किंवा प्रसाद बाहेरून मागवला काय, त्याने काय फरक पडतोय? देवाची कृपा आहे आपल्यावर. देवाला माहिती आहे खरं काय खोटं काय. पूजा व्यवस्थित करा, सोसायटीवरचे संकट टाळा असं नक्की सांगा देवाला. आणि सोसायटी मधल्या लोकांचे विचार शुद्ध होऊ देत अशी ही प्रार्थना करा. आमचे विचार शुद्धच आहेत. मन, बुद्धी, विचार हे शुद्ध करायसाठी प्रार्थना करायची असेल ना, तर ती तुमच्या नवऱ्यासाठी करा. कळलं? हे घेऊन जा सामान. या हात लावा जरा. या घ्या घ्या घ्या. आनंदी, हे जे काय घडलं ना, त्या योजनाने माझ्यावर आरोप केले ना, बरं झालं. काय काय बोलताय? होय आनंदी, हे असे प्रसंग जेव्हा येतात ना, तेव्हाच आपल्याला आपल्या समाजातलं स्थान कळतं. या समाजातले आपले कोण आहेत, परके कोण आहे, हे सगळं कळतं. तुला सांगतो, मी वकीलही झालो नव्हतो, विद्यार्थी दशेतला होतो मी. परिस्थिती खूप गरीब होती आमची. तेव्हा रस्त्यावरून जाताना सुद्धा 4 लोक आमच्याकडे असंच बघायचे की जसं मी येऊन त्यांच्याकडे काहीतरी मागणार आहे, हात पसरवणार आहे त्यांच्यासमोर. पण आम्ही कधीच कोणाकडे काहीच मागितलं नाही. पण आजची परिस्थिती ही त्याहून वाईट आहे. इतकी वर्ष मेहनत करून मी जे काही समाजातलं माझं स्थान बनवलेलं आहे, ही जी काही इमेज मी माझी बनवलेली ना, ते सगळं काही आता फेल ठरलेलं आहे.
सत्य काय आहे आपल्याला माहिती आहे की नाही? मग कशाला लक्ष द्यायचं या माणसांकडे? आहे घ्या. बघ नाही माणसं कशी आहेत, कोणीतरी कोणावर तरी बोट उचलतं, मग ह्या लोकांचा लगेच त्याच्यावर विश्वास बसतो आणि यांचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आपण कोणासाठी काहीतरी करतो ना, ते कधी बोलून दाखवायचं नसतं, नाहीतर त्याची किंमत कमी होते. पण मी ह्यांच्यासाठी काय काय नाही केलं. कायम ह्यांच्या सोबत उभा राहिलो. रक्ताचं नातं नसताना सुद्धा माणुसकी या नात्याने मी त्यांच्या सोबत राहिलो. हा जो सेक्रेटरी आहे ना, सहस्रबुद्धी, याच्या भावाने त्याच्या घरावर हक्क सांगितलं तेव्हा मी मध्ये पडलो. आनंदी, आपण निर्मळ मनाने सगळं करायचं आणि ह्या लोकांनी त्याची जाण सुद्धा ठेवायची नाही. कारण सगळेच राघव कर्णिक नसतात ना. नाही आनंदी, मी सगळं काही सहन केलं असतं जर हे फक्त माझ्या पुरतं असतं तर. पण माझं अख्खं कुटुंब यात भरडलं जात आहे. तुम्हाला सगळ्यांना सहन करावं लागतं, तुला सहन करावं लागतं आणि तू त्यावर काही बोलत सुद्धा नाहीयेस. काही बोलत नाही कारण मला त्याची गरज नाही वाटत आहे. मला खात्री आहे तुम्ही हे सगळं काही नाही केलं. एका आरोपावरून तुम्हाला दोषी ठरवतायत ना ही माणसं, पण त्यांना कोणी दिला अधिकार? कोणीच नाही. आणि ऐका, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी आहे ना तुमच्या सोबत. होय आनंदी, तू माझ्या सोबत आहेस, पण तुला सुद्धा सहन करावं लागतंच आहे ना. मी सगळं सहन करायला तयार आहे, सगळं काही. अहो पण हे कधीपर्यंत चालेल? म्हणजे यातनं बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग असेल ना. तुम्ही त्याबद्दल काहीतरी विचार केला असणार ना. हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचलाय ना याची काळजी नाही वाटत आहे मला, अजिबात नाही वाटत. पण तुमची काही चूक नसताना तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतंय ना, हे नाही बघू शकत आहे. काहीतरी विचार केला असणार ना तुम्ही, काहीतरी मार्ग नक्कीच असेल तुमच्याकडे. गेले 2-3 दिवस हाच विचार करतोय आनंदी की ह्या मुलीने हे सगळं का केलंय, कारण काय. नाही हिचा आपल्याला पैशांसाठी फोन आलाय की इतके इतके पैसे द्या तर मी हे सगळे आरोप मागे घेते, किंवा ना हिने असा फोन करून सांगितलं की मी चुकले, किंवा नाही हिच्यासोबत माझा काही जुना संबंध आहे. मग हिने असं सगळं केलंय का, आणि हिने पोलीस कंप्लेंट केली आहे की नाही केली आहे? ती ऑफिसमध्ये जात असेल का? ज्या दिवशी मी गेलो होतो त्या दिवशी तर ती नव्हती आली, नंतरचं मला काहीच माहित नाही. अहो कोणाला तरी विचारा ना ऑफिसमध्ये, सांगेल ना तुम्हाला कोणीतरी की ती ऑफिसला येते की नाही. विचारतो. हा राघव बोल. हॅलो, अरे ती मुलगी ऑफिसमध्ये आली होती का रे? नाही रे, इतक्यात तर काही ती ऑफिसला आली नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे पोलिसही सरांकडे चौकशीसाठी नाही आले आहेत. तुझ्या घरी आले होते का पोलीस? नाही, माझ्याकडे सुद्धा नाही आलेत अजूनपर्यंत तरी. अच्छा, म्हणजे तिनं अजून कंप्लेंटच नाही केली आहे? नाही वाटतं. का? आय मीन जर तुझ्यामुळे एवढा त्रास झालाय तिला आणि तिने व्हिडिओज व्हायरल केले तुझे, तर मग तिने कंप्लेंट करायला हवी ना. काही कळत नाही मला सुद्धा. ऐक ना, ऑफिसमध्ये काही हालचाल होईल मला प्लीज कळवशील? हा राघव, कळवतो. काय झालं? पोलीस नाही आलेत अजूनपर्यंत तरी नाही आलेत, याचा अर्थ तिने अजून पोलीस कंप्लेंट केलेली नाहीये. पण तुम्ही 2 दिवसापूर्वी मला सांगितलं होतं ना की कधीही पोलीस येऊ शकतात म्हणून. हो, कारण तिने व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. तिच्यावर जो काय न झालेला अत्याचार हे अख्ख्या जगाला तिने ओरडून सांगितलेलं आहे. पण मग तिने पोलीस कंप्लेंट का नाही केली?